नमस्कार, जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. मित्रांनो, आज आपण करा हा किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहोत. करा हा किल्ला बागलाण या भागातील आहे. पहाटेच आम्ही बिष्टा हा किल्ला पाहून श्री राकेशजी खैरनार यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर करा बेसकडे पोहोचलो. याआधी श्री राकेशजींनी आमचे छान आदरातिथ्य केले होते. न्याहारी चहा व दुपारचे जेवण जेवून आम्ही सारे तृप्त होऊन करा बेसकडे पोहोचलो. माझ्यासोबत आज महेश टावरे, कुमार कदम, समरजित यादव, राजू तडवी आणि मी स्वतः प्रकाश पाटील. दुपारचे 1:15 वाजलेले आहेत. आम्ही पायवाटेने करा किल्ल्याकडे निघालो. मुख्य रस्त्यापासून हा किल्ला जवळपास 1 किलोमीटर अंतरावर आहे. एका छोट्या दुकानाच्या समोरूनच किल्ल्याकडे जाणारा मार्ग आहे. मार्गावर जाताना काही स्थानिक देवदेवता विरगळी पद्धतीच्या आहेत. स्थानिक गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे व किल्ल्याच्या वाटेवरील खाणाखुणा समजावून घेऊन आम्ही वर गडाच्या दिशेने दिसणाऱ्या भगव्या झेंड्याच्या रोखाने निघालो. सुरुवातीस एका शेताजवळ काही स्थानिक देवता विरगळी आहे. पुढे एका उंचवट्यावर लहान झेंडा होता. त्याच्या वरच्या बाजूने वाट आहे असे समजले. येथेवर आम्ही पोचलो. इथेही काही स्थानिक देवता लाकडामध्ये कोरलेल्या आहेत. कदाचित त्याला माकडदेव असेही म्हणतात. येथे नमन करून पुढची वाट आम्ही धरली. पुढची वाट अस्पष्टशी होती. त्याचप्रमाणे घसाराही भरपूर होता. पुन्हा आम्ही झेंड्याच्या रोखानेच निघालो. पुढे डोंगराची दगडाळ वाट पूर्ण करून माचीपर्यंत पोचलो. माचीवर काही किल्ल्याचे अवशेष आपल्याला पाहावयास मिळाले. या ठिकाणी दरवाजाच्या कमानी किंवा त्या सदृश्य काही कोरलेले दगड या ठिकाणी पाहावयास मिळाले. तसेच समोरच्या बाजूला एक तटबंदी देखील आहे. तटबंदीच्या वाटेपासून पुढून गेल्यानंतर पुन्हा एकदा झेंड्याच्या रोखाने गेल्यावर आपल्याला पायऱ्या लागतात. या पायऱ्यांपासून अगदी पुढे आल्यानंतर एक गुहा आपल्याला समोर दिसते. गुहा ओलांडून पुढे आपण गड माथ्यावर येतो. गडमाथ्यावर मंदिर नव्यानेच बांधलेलं आहे. मंदिराच्या उजव्या बाजूस काही पाण्याच्या टाक्या आहेत. तसेच डाव्या बाजूला देखील आहे. मित्रांनो, किल्ल्याची माहिती थोडक्यात अशी आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागामध्ये सालोटा, साल्हेर, मुल्हेर, डेरमाळ, पिसोळ यासारखे मोठे किल्ले आहेत. तसेच बिष्टा, करा, दुंदा, अजमेरा यासारखे अपरिचित किल्ले देखील आहेत. सटाणा तालुक्यापासून दुंदेश्वर डोंगर रांगेमध्ये असलेल्या या 4 किल्ल्यांचा वापर चौकीचे किल्ले म्हणून केला जाईल.